मुंबईतील दादर येथील वीर कोतवाल उद्यानाजवळ झालेल्या भीषण बेस्ट बस अपघाताला आता एक धक्कादायक वळण मिळालंय. ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचा दावा ज्यावेळेला केला जात होता, हा दावा आता आरटीओच्या प्राथमिक अहवालानं पूर्णपणे खोडून काढला. ताडदेव आरटीओ अधिकाऱ्यांनी या इलेक्ट्रिक बसची तांत्रिक तपासणी केली असता बसची हायड्रॉलिक, इलेक्ट्रॉनिक ब्रेक यंत्रणा आणि इमर्जन्सी हँडब्रेक दोन्ही पूर्णपणे सुस्थितीत असल्याचं समोर आलंय. आरटीओच्या अंदाजानुसार हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नाही तर पूर्णपणे मानवी चुकीमुळे घडलाय. ऐनवेळी समोर आलेल्या वाहनाला पाहून चालक घाबरला आणि गडबडीत ब्रेक दाबण्याऐवजी त्याच्याकडून ॲक्सिलेटर दाबलं गेलं, ज्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जातो. दादरचा हा परिसर गजबजलेला असल्याने बस अनियंत्रित होताच तिने रस्त्यावरील वाहनांना चिरडला. या भीषण दुर्घटनेत एका निष्पाप दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतकंच नाही तर पोलिसांचा अंतिम अहवाल येताच या चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यात बेस्टच्या भाडेतत्वांवरील बसचे अपघात वाढल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण वाढलंय. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनानं तातडीनं मोठे निर्णय घेतलाय. त्यानुसार 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन. ही समिती 7 दिवसात अपघाताचा सखोल अहवाल देईल. बसेसची फिटनेस चाचणी, खासगी कंत्राटदाराच्या सर्व बसेसचे पुन्हा एकदा स्क्रीनिंग केलं जाईल. चालकांना विशेष प्रशिक्षण, कंत्राटी चालकांना आपत्कालीन परिस्थितीत मानसिक संतुलन राखण्यासाठी आणि इलेक्ट्रिक बसेसचे आधुनिक कंट्रोल हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण सक्तीचं केलं जाणार आहे. कंत्राटी चालकांच्या अशा निष्काळजीपणामुळे मुंबईकरांचा प्रवास आता असुरक्षित बनू लागलाय. यावर बेस्ट प्रशासनाने घेतलेले निर्णय किती प्रभावी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.